फेब्रुवारीची 19 ही तारीख अमर झाली, माझ्या शिवबाची शिवजयंती आली, माझ्या शिवबाची शिवजयंती आली। 19 फेब्रुवारी 1630 ला स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि स्वराज्य जननी जिजाऊ यांच्या पोटी शिवसूर्याचा जन्म झाला आणि याच शिवसूर्याने स्वराज्य स्थापन करून आपल्या माता पित्याचे स्वप्न साकार केले। स्वराज्य स्थापनेला 350 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा आजही तुमच्या आमच्या हृदय सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहे। कारण त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य शेतकऱ्यांना सुखा समाधानानं जगवणारं स्वराज्य होतं, स्त्रियांना मान सन्मान देणारं स्वराज्य होतं, सर्व जाती धर्माच्या लोकांना गुण्या गोविंदानं नांदवणारं स्वराज्य होतं। स्वराज्यामुळे रयत आनंदानं जगत होती, सुखा समाधानानं नांदत होती। स्वराज्यासाठी जगायचं आणि स्वराज्यासाठीच मरायचं ही भावना रयतेच्या मनामध्ये निर्माण झाली। त्यामुळेच तानाजी मालुसरेंनी आपल्या मुलाचं लग्न पाठीमागे ठेवलं आणि कोंढाण्याच्या मोहिमेवर गेले, लढले, धारातीर्थी पडले। कल्याण दरवाजा उघडून सूर्याजी मालुसरे आणि सेलार मामा आले। सूर्याजींनी पाहिलं की आपला भाऊ तानाजी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे। सूर्याजी धावत धावत आपल्या भावाजवळ गेले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तानाजींना सूर्याजीनं मिठी मारली। पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी ते उठले, द्वेषाने लढले आणि कोंढाणा स्वराज्यामध्ये सामील केला। ज्यावेळी तानाजी मालुसरेंच्या बलिदानाची गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानावर गेली त्यावेळी शिवाजी महाराजांना आतोनात दुःख झालं आणि ते उद्गारले, गड आला पण सिंह गेला। तानाजी मालुसरेंच्या बलिदानामुळं कोंढाणा किल्ला सिंहगड म्हणून नावारूपाला आला। सिंहगड हे आमचं स्फूर्तीस्थान असलं पाहिजे। सिंहगडाचा इतिहास सोनेरी अक्षरानं लिहून ठेवला गेलेला आहे। या इतिहासाचं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही केलं पाहिजे। पण आज या इतिहासाचं पावित्र्य राखलं जातंय का? आम्ही सिंहगडावर जातो आणि पाहतो त्यावेळेस सिंहगडावर पर्यटकांची अमाप गर्दी लोटलेली पाहायला मिळते। त्यामध्ये तरुण तरुणींची संख्या तर फार मोठ्या प्रमाणावर असते। कित्येकांच्या डोक्यामध्ये तर तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा नसतो आणि मग कुठल्या तरी आडोशाला गुलुगुलू गप्पा मारत एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेली ती जोडपी पाहिली की वाटतं कुठं ती सूर्याजींनी तानाजींना मारलेली मिठी आणि कुठं यांची वासनेत बरबटलेली मिठी। आमची स्फूर्तीस्थानं जर आम्हीच अशी कलंकित करत असू तर आमचा इतिहास आणि त्या इतिहासाचा वारसा कसा पुढे जाईल? आम्ही शिक्षक मंडळी ज्यावेळेस सहलीचं नियोजन करत असतो त्यावेळी त्या सहलीमध्ये आवर्जून एखादा गड किल्ला घेत असतो। कारण आमच्या मुलांना, आजच्या तरुणांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे, शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवता आला पाहिजे, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो। आम्ही मुलांना सहलीला घेऊन जातो, तसेच अनेक कॉलेज सुद्धा मुलांना सहलीला घेऊन आलेले असतात। मग हे तरुण मुलं मुली त्या गडावर इकडे तिकडे फिरत असतात, सेल्फी काढत असतात आणि सेल्फी काढल्यानंतर त्यातली काही मुलं त्या गड किल्ल्याच्या भिंतीचा, गड किल्ल्याच्या तटाचा एखादा मोठा दगड पाहतात, त्या दगडाजवळ जातात, आपल्या मित्रांसह त्या ठिकाणी उभे राहिलेले असतात, खिशातून हळूच चुन्याची पुडी काढतात। कारण कॉलेजचे बरेचसे तरुण व्यसनाच्या आहारी गेलेले असतात, त्यामुळे त्यांच्याकडे चुन्याची पुडी असते आणि मग ती चुन्याची पुडी काढतात आणि त्या चुन्यानं त्या गडकोटाच्या भिंतीवरच्या दगडावर मोठ्या आकाराचा बदाम काढतात आणि त्या बदामामध्ये एखाद्या पोरीच्या नावाला कैद करून टाकतात। चुन्यानं त्या दगडावर बदाम काढत असताना स्वतःच्या नावाबरोबर आपल्या आई बापाच्या नावाला सुद्धा आपण चुना लावतोय याचं भान त्यांना राहिलेलं नसतं। अशी तरुण पिढी असेल तर कसा समजणार त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास? वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील प्रत्येक घटना ही जीवन जगत असताना मला मार्गदर्शन करणारी घटना असते। छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आयडॉल असले पाहिजे। ज्यांनी शिवचरित्र वाचलं, समजून घेतलं आणि आचरणात आणलं त्यांना खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचा मार्ग सापडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। भेटूया पुन्हा।